तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात शेताला रस्ता मिळत नाही म्हणून आत्मदहनाचा इशारा देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला खामगाव तहसीलचे नायब तहसीलदार निखिल पाटलांनी 7 दिवसांनी का मरता, मी पेट्रोल आणून देतो आताच मरा असा अजब सल्ला दिलाय। त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने खामगाव तहसील कार्यालयावर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे। मात्र वेळीच तिथे हजर असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलं। शिवसेना पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते जेव्हा या तहसीलदारांना शेतकऱ्याला तुम्ही आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत पेट्रोल आणून देण्याची भाषा का करता असा जाब विचारला असता सामाजिक कार्यकर्त्यांचे समाधान न करता निखिल पाटील नामक या नायब तहसीलदाराने तहसील कार्यालयातून पळ काढला। त्यामुळे हे सरकारी अधिकारी असे माजुरडेपणाने वागू लागले असल्याचे पाहायला मिळत आहे। सदर प्रकरण खामगावचे उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगून अशा पद्धतीने शेतकऱ्यांसोबत वागणे अयोग्य असल्याचं म्हणत या प्रकरणात चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। बर मी साहेबांसमोर अर्ज घेऊन गेलो। साहेबांना म्हटलं साहेब हा अर्ज घ्या, तर म्हणजे तुमचा अर्ज गेलाय ना, म्हटलं हा साहेब हा आत्मदहनाचा इशाराचा आहे। तर म्हणत मग आत्मदहन किती 7 दिवसांसाठी का आमचा मी 1 लिटर आणून देतो आताच घे ना असं बोलून माझी मनस्थिती खराब झाली। मी म्हणजे 2-4 जणांना सुनील पाटील बाहेर आणला आणि मग सुनील पाटील या समोरच्या एक व्यक्तीकडे खिचले। तर मग माझी ऐकत ना ते आरोग्य करत आणि मी मग भीतीवर सोडलो होतो आत्मदहन म्हटलं तू काल आणून देतो मीच कुत्तो बोलतो। प्रकरण काय झालं तुमचं नेमकं? प्रकरण रस्त्याचा आहे साहेब। माझे ते सगळं माझ्या केळी नुकसान झाली, अजून 1ही रुपयाची काटली नाही। सोयाबीन अजून शेतात तसं पडलेलं आहे, कापूस तसा पडलेला आहे। तर मला तात्कालीन रस्ता तसं नाल्यानं उतरायचं तुम्ही करा। तर नाही आम्ही कायद्याच्या पुढे काहीच करू शकत नाही, 6 महिने यायला टाईम लागते। म्हटलं 4 महिने झाले साहेब आपल्या केसले असं बोललो। साहेब काय म्हणा साहेब म्हणा जा जे होईल ते वाजानं करतात, आम्ही कायद्याच्या पुढे काहीच करू शकत। कोणते साहेब होते? निखिल पाटील, निखिल राजू पाटील तहसीलदार। हो तहसीलदार। काय मागणी काय तुमची? मागणी आमची रस्त्याची आहे। हे आज असे वागले त्याबद्दल काय तुमचं म्हणणं? माझी मनस्थिती जे वागले तर माझी मनस्थिती एकदम अशी गंभीर झाली की जगून काहीच उपयोग नाही। शेतकऱ्यांना म्हणतात उद्या कशाला मरतो आजच तुला पेट्रोल आणून देतो, एका प्रकरणामध्ये काय नेमकी भूमिका आपल्या कार्यालयाची? अशा पद्धतीने बोलणं कितपत योग्य आहे? नाही, हे तर पूर्ण चुकीचं आहे। मी आज सकाळपासून नगरपालिका इलेक्शन्समध्ये नगरपालिका नॉमिनेशन प्रोसेसमध्ये असल्यामुळे कार्यालयात नव्हतो, त्यामुळे कार्यालयात काय घडलं मला माहिती नाही। मी माहिती घेतो, परंतु असं बोलले असतील ते चुकीचं आहे। त्यांना तत्काळ त्या बाबतीत समज देण्यात येईल आणि शेतकऱ्यांचे जे कुठलं काम आहे ते नियमाप्रमाणे पूर्ण करून देण्यासाठी त्यांना तत्काळ सांगण्यात येईल।